नमस्कार, मी सागर मेस्त्री स्काय मल्टीमीडिया ग्रुपकडून आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत श्री शंकर ढमाले, आपले नाना, विक्रोळी कन्नमोर नगर, वार्ड क्रमांक 111, शाखा प्रमुख। नमस्कार। नमस्कार नाना, मागील 18 वर्षापासून आपण या राजकीय दिवस कार्यरत आहात। 2014 मध्ये ज्यावेळेस आपण शाखा प्रमुख झाला त्यावेळेस प्राधान्याने कुठले आव्हान आपल्या समोर होते? ज्यावेळेस मी शाखा प्रमुख झालो त्यावेळेस एकंदरीत शिवसैनिक, उपशाखा प्रमुख, वाहतूक सेना चिटणीस असं मी काम करत संघटनेच्या माध्यमातून मी या कन्नौर नगरचा स्थानिक रहिवासी असल्यामुळे अनेक प्रश्न मागील 10 वर्षापासून त्या लोकप्रतिनिधींकडे प्रलंबित होती आणि ती माझ्या डोक्यात होती, माझ्या लक्षात होती आणि ती माझ्या पक्षाच्या माध्यमातून मला अजेंड्यावर होती, पक्षाच्या माध्यमातून माझ्या आमदारांच्या माध्यमातून सोडवायची होती। मी शाखा प्रमुख झाल्यानंतर 2003च महिन्यामध्ये 2014 ऑक्टोबरला निवडणूक झाली आणि सर्व रहिवाशांच्या, आमच्या नागरिकांच्या आशीर्वादाने सन्मान्य सुनील भाऊ राऊत आमचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ठळकपणे मग मी शाखा प्रमुखाचा खऱ्या अर्थाने जिथे कस लागतो अशा प्रकारची जी कामं होती मी ती घेऊन त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली। कुठली कामं होती सर त्याकडे? आमच्याकडे मागील जेव्हा 2014 सालची गोष्ट आहे, जेव्हा आमदार निवडून आल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने आमची, त्यांची आणि माझी सुरुवात झाली कामाची, आमच्याकडे पोस्ट ऑफिस होतं इथे 165 बिल्डिंगच्या इथे। जे जुनं पोस्ट ऑफिस एकदम त्याची अवस्था दुरावस्था झाली होती, ते स्ट्रक्चर कधीही पडू शकत होतं, पावसाळ्यामध्ये तिथे गळती असायची आणि त्याच्यात जीव मुठीत घेऊन ती लोक काम करायची। तर अनेक 7.5 वर्षापासून त्या पोस्ट ऑफिसचा स्थलांतरचा विषय जो पेंडिंग होता, विकास हायस्कूलच्या बाजूला भाड्याने दिलेला प्लॉट आहे, तिथे पोस्ट ऑफिसने स्वखर्चाने एक इमारत बांधून तयार ठेवली होती, पण काही परवानग्या ज्या बाकी होत्या त्या पोलीस पाठपुरावा करून न सोडवल्यामुळे ते प्रलंबित राहिलेला विषय होता। तो प्रामुख्याने हातात घेऊन त्याच्यानंतर मी 6 महिने सतत मी, माझे आमदार, माझे सन्माननीय विभाग प्रमुख दत्ताजी दळवे, आम्ही सर्वांनी आणि माझे असंख्य सैनिक त्याच्यामध्ये जे होते आणि इतर पदाधिकारी सर्वांनी पाठपुरावा करून पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही ते पोस्ट ऑफिस चालू करून जनतेला आम्ही काम करून दाखवलं। त्याशिवाय त्या व्यतिरिक्त आज आमच्याकडे मागील 13 वर्षापासून तेजा बिल्डिंगचा पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे। तर त्या अनुषंगाने आमच्या आमदार आणि आमच्या विभाग प्रमुख आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून आज मी 2.5 वर्ष त्या मुख्य प्रवाहामध्ये, त्या पुनर्विकासाच्या ह्याच्यामध्ये आमदारांबरोबर राहून मी भाडामध्ये जाऊन, बिल्डरांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याबरोबर राहून तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागवण्यासाठी मी सतत पाठपुरावा करतो आमच्या पक्षाच्या आणि आमदारांच्या पाठीमागे। त्याच्या व्यतिरिक्त सर तुम्हाला मी सांगतो की हे आल्यानंतर आज आमच्याकडे जी प्रलंबित, जसं मी सांगितलं पोस्ट ऑफिसचा विषय, तेजा बिल्डिंगचा पुनर्विकास, तसं माझ्याकडे रिपेअरिंग बोर्डाचा काही भाग असल्यामुळे कन्नमोर नगर 2ला इमारतींचा पुनर्विकास, त्या इमारतींची स्थलांतर किंवा त्यांचं रिपेअरिंग या संदर्भात सुद्धा मी 2.5 वर्षापासून प्रभावीपणे काम करून माझ्या पक्षाच्या, माझ्या आमदारांच्या आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतोय। तसंच आमच्याकडे कन्नमोर नगर 1ला कामगार कल्याणच्या बाजूला एक मोकळा प्लॉट आहे, ज्याला तलावासाठी राखीव ठेवलेला आहे। आज गेली 18 ते 20 वर्ष होत आलाय, फक्त तिथे उद्घाटन होऊन तिथे पाट्या लागतात, पण त्याचा जलतरणाचा काही शुभारंभ नारळ करून कामाचा काय होत नाही। पण आमच्या आमदारांच्या, पक्षाच्या आणि सर्व सहकार्यांच्या माध्यमातून येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचा 80% काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। तलावाचं 80% काम होऊन येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला तिथे सुरुवात होत आहे आणि याचं सर्व श्रेय शिवसेनेला, माझ्या आमदारांना आणि आमच्यासारख्या असंख्य सैनिकांना जाईल असं मी ज्यावेळेस मी शाखा प्रमुख म्हणून इथे पदभार स्वीकारला त्यावेळेस मी सर्वे केल्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलं की 10 वर्षापासून ही जी कामं पेंडिंग होती, त्याच्या अगोदरचे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे असल्या कारणामुळे आम्हाला प्रभावीपणे पक्ष संघटनेला तिथे काम करता येत नव्हतं, माझ्या अगोदरच्या पदाधिकाऱ्यांना काम करता येत नव्हतं। पण जेव्हा आता इथे आमचा आमदार निवडून आले, शासनामध्ये आपली सत्ता आली होती म्हणे, मग आम्ही ह्या कामांना प्राधान्याने आम्ही तिथे घेतलं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरी 2 कामं तुम्हाला मला सांगावीशी वाटतात की कन्नमोर नगरचा हा जो इकडे खाडी भाग जो आहे, त्या खाडी भागामध्ये अनैतिक असे झोपडी, तिथे डॅमेज वगैरे टाकून बुजवणी करून तिथे झोपड्या बांधल्या जातात। तर कुठेतरी ते बंद झालं पाहिजे, थांबलं पाहिजे। त्यासाठी आमच्या आमदारांच्या आणि शासनाच्या माध्यमातून माझा पत्रव्यवहार आणि माझा पाठपुरावा चालू आहे। एक संरक्षक भिंत घालण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि लवकरच त्याला मूर्त स्वरूप मिळेल। आणि शेवटचा विषय राहिला कन्नमोर नगर, मी जसं माझ्या मुलाकडे अगोदरच्या ह्याचं सांगितलं होतं की CCTV निगराणीखाली नाहीये, तर ह्याचा नारळ सुद्धा आमदारांनी आपण फोडलेला आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये लवकरात लवकर आम्ही संपूर्ण कन्नमोर नगरमध्ये
शासनाच्या आणि आमदाराच्या फंडातून आम्ही सीसीटीव्ही बसवून हे संपूर्ण कंदामोर नगर आम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणणार आहोत। ही प्रामुख्याने कामं मी माझ्या 2.5 वर्षीय कारकिर्दीमध्ये पाठपुरावा करून मी पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे। धन्यवाद। आज आपल्यासमोर होते श्री शंकर नाना। धन्यवाद। धन्यवाद।